महिमा सांगतो आणि एक छोटा सांगतो. रामायण चालू आहे का आपल्या गाव? भागवत आहे. बस किती गोड रामायण आहे. कथा परिसता पूर्वज उद्धरती पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती. एवढं गोड रामायण. राम चाली वाटे लक्ष्मण झाडी ऐसे बंधू नाही कोटे त्रिजगती. एवढं गोड रामायण. रामायण घरात असलं पाहिजे का पाराव? बोला, कुठे असलं पाहिजे? घरात. घरात. आणि महाभारत कुठे असलं पाहिजे? पाराव. आपलं उलटी बोंब झाली का नाही? महाभारत रोज घरात चालू आहे, रामायण कुठे चालू आहे? किती गोड रामायण आहे. एका पतीनं 3 पत्न्यासोबत कसं राहायचं, 4 सावतर भावजायानं कसं राहायचं, भावानं कसं राहायचं, एवढं गोड रामायण आहे. आणि त्या रामायणातला प्रसंग आहे का तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. प्रभूंची असणाऱ्या 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा झाली आहे. तरुण मुलासाठी शेवटला 2 पवाडे म्हणणार मी, चिंता करू नका. इकडे बघा महाराज, वनवास किती लोकायला होता? वनवास एकट्या. हा बाबा कोणाला होता? एकट्या देवाला होता. पण त्यांच्यासोबत कोण गेलं? बायको गेली, तिचं नाव सीता. भाऊ गेला, त्याचं नाव लक्ष्मण. हा महाराज, वनवास एकट्याला, पण माझे मालक वनात चाललेत. मी सोन्याच्या पलंगावर कसं झोपू हे जिला कळतं तिला पतिव्रता सीता म्हणतात. 2-3 व्याख्या माझ्या वाचण्यातून गेल्यात. पतिव्रता वेगळी, बायको वेगळी आणि वाईफ वेगळी. आता आपण कुठे बसतो बघा. पतिव्रता तिला म्हणतात नवऱ्यानं काम सांगायच्या आधी मालकाच्या मनातलं जिला कळतं तिला पतिव्रता म्हणतात एक. बायको तिला म्हणतात नवऱ्यानं काम सांगितलं ऐकती 2 बायको. आणि वाईफ तिला म्हणतात नवऱ्यानं सांगितलं तरी देत नाही तिला वाईफ म्हणतात. आपण कुठे बसतो बघा. आता आमच्या शेजारच्या काकू होत्या. मी कीर्तनाला निघालो. मी म्हणलं काकू जेवण केलं का? काकू म्हणल्या मोरे महाराज नवरा आल्याशिवाय जेवतच नाही. काय बाई पतिव्रता आहे. दुसऱ्या दिवशी कीर्तनाला निघालो. मी म्हणलं काकू जेवण केलं का? त्या म्हणल्या मोरे महाराज तुम्हाला म्हणले ना नवरा आल्याशिवाय जेवतच नाही. म्हणलं काय काकू पतिव्रता. तिसऱ्या दिवशी परत दाजी काकू जेवण केलं का? मोरे महाराज तुम्हाला एकदा म्हणले ना मालक आल्याशिवाय जेवत नाही. म्हणलं कस काय? त्या म्हणल्या ते ड्युटीहून आल्यावर स्वयंपाक करते. हे आपलं लयच कलेलं आहे. महाराज वनवास झाला. वनवास झाल्याच्या नंतर प्रभू वनात आले. हो वनात आल्याच्या नंतर नाशिक पंचवटी लागल्याच्या नंतर ऐका राजे हो, माणसाचा जेव्हा विनाशकाल जवळ येतो तेव्हा माणसाला दुर्बुद्धी सुचती. विनाशकाले सोन्याचं हरिण असतं का नसतं? बोला बोला बोला. आता कसं आहे? सोन्याचं हरिण होतं का? नाही नव्हतं. पण दिसलं कोणाला? सीतेला. एक तर रावणानं जी सीता नेली का ती डुप्लिकेट होती. कारण बाबा आदल्या दिवशी जगाच्या मालकानं माया रचली आणि सीतेला जवळ बोलिलं उद्याच्याला तुला रावण चोरून नेणार आहे म्हणून आदल्या दिवशी जी खरी सीता ती अग्नीत लपली मायावी सीता तयार करून नेली. तरी लोक म्हणतात हे रावणानं सीता चोरली आणि तिचं हरण केलं. लोक लय प्रश्न विचारायला बहादर. म्हणला रावणाला तोंड किती होती? मिळालं 10. मग ते झोपत कसं होतं? मिळालं तुला काय करायचं त्याच्यावर? काय करायचं तुला? नाही म्हणला सांगा तुम्ही महाराज आहेत. बरं मी म्हणलं बरं. इकडून त्यानं जेसीबीनं 5 खड्डे खणले होते आणि इकडून 5 आणि 5 10. इकडले आंगाडा गेले की इकडले 5 म्हणते या आंगाडात जायचे खड्ड्यात जायचे, तिकडे आंगाडा गेले की तिकडले या आंगाडात जायचे. लय लोक चाप्टर काही बोलत आहेत काही बोलत आहेत. रावण महाराज विनाशकाले सीतेनं ते हरिण बघितलं. मालकाला म्हणली मला चोळी पाहिजे. बघा बरं का मालकाला आयुष्यात एकदाच बाईनं काम सांगितलं तर पतीपासून 6 महिने राक्षसाच्या तावडीत राहावं लागलं. तुम्हाला म्हणतोय मी बायकोने एकदाच काम सांगितलं जगाच्या मालकाच्या तर 6 महिने पतीपासून वेगळं तर राहिली पण राक्षसाच्या ताब्यात राहिली. आपण किती सांगत होतो भाजी आणा तेल आणा दळण आणा 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 म्हणून याचा काना झाला तरी मिळ नाही. लय अवघड असतं. दोघं म्हातारी 70-80 वर्षाचे रस्त्यानं चालू लागले. मी देवा महाराज परभणीतून गाडी नेऊ लागलो. 70-80 वर्ष वय. मी गाडीतून खाली उतरलो. दोघा म्हातारीच्या पाया पडलो. मला आजोबा काय याची या वयात तुमच्या आजीवर प्रेम आहे? अहो या वयात असणार तुम्ही एकूण एकाचा हात धरतात. ते म्हणले मोरी महाराज प्रेम काही नाही. हिचा हात सोडला की कपड्याच्या दुकानातच घुसायली.
पडिले वळण आणि आपल्यापेक्षा बायाची 10% मेमरी जास्त असते. ब्रह्मदेवाचं असणारं वृत्तांत हे. 10% बाया आपल्यापेक्षा हुशार असतात. परवाच्या दिवशी इथं उमरखेडला माझं कीर्तन झालं. 4 बाया रस्त्यानं चुलं लागल्या. किती दिदी? 4 बाया. त्याच्यासोबत किती लेकरं होते? 4 लेकरं होते. आठवा पाठीमागून आला, पिम पिम. आठवाल्यानं हरणं दिलं, 4 बायानं हात केला. आठवाला थांबला. ते म्हणला, हो कुठं जायचंय? ते म्हणले, या फलाना गावात जायचंय. ते म्हणले, तिथं काय? ते म्हणले, तिथं मोर्याचं कीर्तन आहे. बरं बरं बरं, काय हरकत नाही. आठवाला म्हणले, चौकीला बसायचं का? हो म्हणला. एका बाईचे 10 रुपये. किती? एका बाईचे 10. 4 बायाचे 40. मग 40 रुपये जर तुम्ही मला दिले तर मी तुम्हाला तिथं नेऊन सोडतो. बाया म्हणले, आम्ही तुला 40 रुपये देतो, पण लेकरायचे किती? आठवाला म्हणल्या, तुम्ही जर असणार माया 4 जणी आठवत बसलात, लेकरं मी फुकट नेतो. आठवाल्याला बाया म्हणल्या, तू यायला ने, आम्ही मधल्या वाट्याने येतो. ते बायाला हुशार आहेत. हसा हसा मोकळ्या हसा. घरी गेलो रडायचं. हा इतर तरी हस जाणं 2 तास. घरी गेलं संसार चहूकडे. बाया बोलायला लय चॅप्टर आहे. मला लग्नाच्या आधी एक जणांना मेसेज टाकला होता, महाराज ज्याची बायको मुकी जगात सगळ्यात ते सुखी. लहानपणी म्हणते बाबा, बेंडकीला जर दगड मारला तर बायको काय भेटती? मुकी भेटती. आता वाटू लागलं भेटली, मारला असता तर बरं झाला असता. हो, एका माणसानं बारीक कटिंग केलं आणि घरी आलं. बायकोला म्हणलं, सांग आता मी कसा तरुण दिसलो. बायको म्हणली, चेपी करून याच्यात पाळण्यातले बाळच दिसला असतात. भयानक बोलत्यात. काय चालू आहे आपलं? हो, कीर्तनात काय चालू आहे? जमला नाही. हां, रामायण नंबर 1. आजी ऐकायला बरं का. आणि सीता म्हणली, मला सोन्याच्या चोळी पाहिजे. देव म्हणला, येडी झालीस का काय? ते हरिण नाही. देव पाठीमागे गेले. लक्ष्मण तिथं थांबला. ते मारीस नावाचा हरिण होता, रावणाचा सेवक मामा होता ते. आणि महाराज तिकडे प्रभूंनी बाण मारला. मारीच खाली पडला. त्यानं माया आवाज काढला, लक्ष्मणा वाचवा, सीता वाचवा, दुष्ट असणारा राजा रावण मला मारतोय. मायाई आवाज लक्ष्मणाला नाही ऐकू गेला, पण सीतेला गेला. लक्ष्मणाला का नाही गेला? कारण लक्ष्मण साधू आहे. साधूला माया कळत नसती. सीता असणारा मायावी, म्हणून तिला मायावी आवाज ऐकू गेला. सीता असणारा महाराज लक्ष्मणाच्या जवळ आली. ऐका आता 2 मिनिटं बरं का. विनोदाचा भाग सोडा, डोळ्यात पाणी येईल. आणि लक्ष्मणानं हात जोडलेले आहेत. सीता माऊली आली. लक्ष्मणजी, मालक आवाज द्यायलेत, संकटात आहेत, जा तुम्ही माझ्या मालकाला सोडवा. लक्ष्मणानं हात जोडले. आई चिंता करू नको, जगाचा मालक सर्वाचे दुःख हरण करतो, त्याच्यावर संकट कुठून येईल. जा लक्ष्मणजी. लक्ष्मणजी जात नाहीत. जा लखन भैया. तर हे गेले नाहीत. महाराज त्यावेळेस सीता माऊलीने अशी एक ओवी टाकली, अशी एक ओवी टाकली, लक्ष्मणाचं हृदय पिघळून गेलं. माझा अभिलाष धरोनी म्हणी, वना आलासी सेवक होनी, श्रीराम वदिल्या राक्षस जनी, मज निज पत्नी करू पाहसी. काय काय वाक्य महाराज. याचा अर्थ सांगण्याची लायकी सुद्धा माझी नाही महाराज. अरे हो, ज्या अर्थी तुम्ही इथून माझ्याजवळून दूर जात नाहीयेत, त्या अर्थी माझ्या शरीराची तुमच्या अंतःकरणात कुठेतरी अभिलाष आहे. रडली लखन महाराज. आई, सुमित्रेच्या पोटातून मी जन्म घेतला. मला माझ्या आईची शपथ आहे, माझ्या आईपेक्षा 10 पट असणार मी तुम्हाला जीव लावतो. मी आत्तापर्यंत तुमचं तोंड तर बघितलंच नाही, फक्त पायातले असणारे महाराज अलंकार बघितलेत. रडले महाराज. हिंदू धर्माची संस्कृती उत्तम पाटील, मोठ्या भावाची बायको आईच्या समान असते हिंदू धर्मामध्ये. रडली लखनजी. आई नव्हतं बोलाय पाहिजे. ऐका, एका साधूला एवढे शब्द बोलली सीता. 6 महिने मालकापासून दूर राहावं लागलं राक्षसाच्या तावडीत. म्हणून साधूचा अपमान कधी करायचा नसतो बरं का. लक्ष्मणजी असणारं निघून गेले. रेषेच्या बाहेर येऊ नका म्हणले. सीता आली. राजा रावणानं उचलिलं, विमानात घेऊन गेले. पण सीता रडायला लागली. वाचवा वाचवा वाचवा. सीतेची हाक लक्ष्मणानं नाही ऐकली. सीतेचा आवाज देवानं नाही ऐकला, पण सीतेचा आवाज बाबा एका पक्षानं ऐकला, जटायूनं.
जटायू एका झाडा बसलेला होता. वरी बघितलं, चोच केली, आपल्या असणाऱ्या देवाची बायको आहे. आपली आई न्यायलाय, वाचवलं पाहिजे. पक्षाच्या अंगात कळत ताकद असते का हो? नाही. त्याला ज्ञान काय अज्ञान काय काही माहीत नसतं. पण महाराज आपली आई चोरून न्यायला हे एका पक्षाला कळालं. पक्षी गेला, रावणासोबत युद्ध खेळलं आणि युद्धामध्ये असणारा रावणासोबत युद्ध खेळून सीता त्यानं जिंकून घेतली. ऐका राजे हो, पण राजा रावण दुष्ट होता. सज्जनाशी न कळे दुर्जनाची काय पाप या राजा रावणाच्या मनात कळलं नाही. आणि तेवढ्यामध्ये रावण म्हणतो, जटायू तू जिंकलास बाळा, पण एक सांग, तुझं मरण कशात आहे? तुला रामाची शपथ आहे. त्याच्या मनात पापच नव्हतं. ते म्हणला माझं मरण पंखात आहे. महाराज आणि रावणाला सांगितलं तुझं? ते म्हणला माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. अंगठ्याला चोच मारण्याच्या उद्देशानं जटायू खाली वाकला. 2 पंख घेतले, तोडून टाकले. जटायू बेशुद्ध पडला. रक्त अंगातून निघत होतं. शेवटचे श्वास मोजत होता जटायू. सीतेला रावण घेऊन गेला. जटायू असणारं भजन करू लागला. राम राम राम, देवा मी अखेरचे श्वास मोजत आहे रे देवा. देवा येणारे देवा, तू का निष्ठूर झालास? राजा दशरथाला शब्द दिलता रे देवा, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुझ्या लेकराला सांभाळ करील. देवा मी काही क्षणात जाणार आहे देवा. मी पक्षी म्हणून येत नाहीस देवा. मी निकृष्ट दर्जाचा आहे म्हणून येत नाहीस देवा. रडू लागला जटायू. आणि तेवढ्यामध्ये देवाला हाक मारली, राम राम. आणि ते जगाच्या मालकानं आवाज ऐकला. लक्ष्मणा, अरे कोणतरी मला आवाज देतंय. नाही दादा, तुमचा पत्नीचा योग झालाय, तुम्हाला भास होतंय. परत आवाज आला, राम राम. परत लक्ष्मणजी म्हणले, खरे देवा कोणतरी आवाज देतंय. एका झाडाच्या खाली आले. पालापाचोळा पडलेला आहे, त्याच्यामध्ये जटायू पक्षी पडलेला आहे. रक्त वाहतंय, पंख तुटून पडलेले आहेत, मांसाचा गोळा आहे, डोळ्यातून पाणी आलेलं आहे. मुखात भजन चालू आहे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जटायू बोलत नाहीये. जगाचा मालक गेला. मांडी दिली जगाच्या मालकानं. सांगितलं, सांग राजा कोणी केले तुझे हाल? तेव्हा तुमच्या पत्नीला वाचवण्याकरता मी माझ्या शरीराचं बलिदान दिलं. दुष्ट राजा रावणानं मला मारलं. त्यावेळेस जगाचा मालक म्हणतो, जटायू सांग तुझी काय इच्छा आहे? जटायू म्हणतो, नाही रे देवा, माझी काही इच्छा नाही. मरताना जपी तपी संन्यासी योगी हजारो वर्ष डोंगरात तप करतात, फक्त देव आमच्या डोळ्यासमोर यावा. अरे साक्षात मरताना तू असणारा माझ्या समोर आहेस. माझं मुंडकं तुझ्या असणारा मांडीवर आहे. राजा दशरथापेक्षा 10 पट श्रीमंत जटायू आहे. ऐका, मरत असताना राजा दशरथाला असणारा महाराज प्रभूंचे हात नाही सापडले. नाही दशरथाचा अंत्यसंस्कार करता आला. पण एक पक्षी आहे, पण तो पक्षी म्हणतो मी दशरथापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण दशरथाला मांडी देवाची नाही भेटली, एका पक्षाला भेटली. आणि तेव्हा असणार भजन करू लागला जटायू. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जटायू असणारं भजन करतोय. देवानं 360 तीर्थ आपल्या अंगठ्यात आणले. जटायूला सांगितलं, बाळा पाणी पे. जटायूनं सांगितलं, मी नाही पेणार. का नाही पेणार? पाणी पेताना जर भजन बंद पडलं ना देवा, काय करू रे देवा? भजन बंद पडल. जटायू असणारं भजन बंद पडू नये म्हणून पाणी पेत नव्हता. देवानं त्याचे डोळे पुसले. आपला अंगठा असणारा जटायूच्या चोचेच घातला आणि लक्ष्मणानं हात ठेवला. तर लक्ष्मण त्याच्यावरचं भजन म्हणू लागला. लक्ष्मणानं भजन म्हणल्याच्या नंतर जटायूनं पाणी पिलं आणि पक्षानं सांगितलं, देवा माझी एकच इच्छा रे, मी निकृष्ट दर्जातला, पण माझं सगळं कार्य तू करावं. माझं सर्व उत्तर कार्य अंतिम संस्कार तू करावा. जटायू एक पक्षी आहे, त्याचं उत्तर क्रिया केलं, दशक्रियाचा विधीचा कार्यक्रम केला आणि त्याच्या असणारा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम जगाच्या मालकानं केला. बाप आहे पण अग्निदहाला देव जवळ नाही. पण जटायू काय एवढा पवित्र आहे? ऐका राजे हो, जटायूनं याच महाराष्ट्रातल्या एका स्त्रीची आबरू वाचवल्यामुळं जटायू महान ठरला.
अरे हा तोच माझा महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्रातल्या एका पक्षाला वाटत होतं परकीय स्त्रीची आबरू वाचली पाहिजे, पण माणसासारख्या नराधामाला वाचत नाही बाबा. किती वर्ष झाले कोपर्डीच्या प्रकरणाला? शाळेत जाणारे तुम्ही विद्यार्थी आहात. निर्भया प्रकरण किती वर्ष झाले? चालत्या गाडीत चालत्या बसमध्ये स्त्रीवर अत्याचार होतात. किती वाईट गोष्ट आहे. पक्षानं असणारं सांगावं, काय असणारं राजनीती असेल. महाराज हात जोडून विनंती आहे माझ्या बहिणीला आज या मीडियाच्या द्वारे, ऐका. सिंधुताई सपकाळ एक वाक्य बोलले होत्या, जोपर्यंत स्त्रीच्या अंगावर कमी कपडे असतील तोपर्यंत त्यांच्यावर अत्याचार होणार, पण ज्या दिवशी स्त्रीच्या अंगावर परिपूर्ण वस्त्र असतील त्या दिवशी समाज तुमचा सत्कार केल्याशिवाय होणार नाही. अरे हा तोच माझा भारत देश आहे. या भारत देशाच्या संविधान पदावर एक स्त्री विराजमान झाली, 5 वर्ष राष्ट्राचा कारभार केला, पण महाराज कमरेवरचा पदर घसरू दिला नाही आणि महाराज हिंदू धर्माच्या संस्कृतीला कलंक लागू दिला नाही. प्रतिभाताई पाटील तुमच्यातलीच एक होती, तुमच्यातलीच एक होती. आज किती असणार खालच्या दराचं आपण वागतो. इंस्टा फेसबुक या रील बनवण्याच्या नादात उत्तम पाटील तुम्हाला माहित नसेल याच्यातलं, मुली एवढ्या अंग प्रदर्शन करायला आज नारदाच्या गादीवर, खोटं बोलणार नाही. बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगी यांनाही आहे, हे सांगणं कुठेतरी गरजेचं आहे. फेसबुकच्या आणि इंस्टाच्या नादात दाजी मुली एवढे अंग प्रदर्शन करायला 25 वर्षाचा कोणता तरुण महाराष्ट्रामधला मुलीकडे बहीण या नात्यानं बघू शकत नाही, बघू शकत. शास्त्रानं 2 गोष्टी लपून ठेवायला सांगितल्यात. वाचून सांगतो तर आम्ही, आपल्या घरातला पैसा लपून ठेवा, आपल्या घरातली स्त्री लपून ठेवा. आपल्याजवळ किती पैसे लोकांना सांगू नका. पण माणसं एवढे फुगीर झाले, 500 रुपये रोजाने गेलं, 500 रुपयाचं काम केलं आणि तेच 500ची नोट पुढच्या खिच्यात ठेवली आणि रस्त्यानं चालायला लागलं. चोर आले, चाकू दाखवला आणि 500 घेऊन गेले, झाला मोकळा. पैसे लपून ठेवायचे, घरातली स्त्री लपून ठेवायची. ती का सोशल मीडियाला दाखवायची वस्तू आहे का काय? आणि पुन्हा म्हणते हे असं झालं. मग असे प्रकरण होते पुढे. जपलं पाहिजे कुठेतरी. एक भाऊ या नात्यानं, महाराज द्या तिकडे ते नातं सोडून, पण भाऊ या नात्याने कुठेतरी कमी झालं पाहिजे. ऐका राजे हो, हा माझा महाराष्ट्र आहे. एका पक्षानं स्त्रीची आबरू वाचावी याच्यासाठी प्राणाचं बलिदान दिलं. तो पक्षी सुद्धा साधूच्या संताच्या महिमेत मोडतो. अभंगाचं संताचा महिमा तो बहु दुर्गम.